नमस्कार जय आदिवासी मित्रांनो. तर आज बैठकीचा विषय आहे की दारू का वाईट आहे. तर आज विष्णुदाजीने तो विषय घेत आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यांना आता त्यांच्या आयुष्यात जेवढे अनुभव आलेत दारू पिणारे माणसांचे का ते काय काय त्रास होतो, कुणाला किती त्रास होतो त्याविषयी त्यांचं ते मत व्यक्त करणार आहे. तर तुम्ही पूर्णपणे बघा आणि तुम्हाला काय त्यावर वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर विष्णुदाजी सुरू करा. लहानपणापासून माळकरी आहे, एकदम म्हणजे शुद्ध शाकाहारी आणि प्रत्येक गोष्टीला विरोध, ज्या गोष्टीपासून माणसाला त्रास होतो त्याला ते विरोध करणारे आहेत. म्हणून आज त्यांनी या काकाच्या पलटण आदिवासी पलटण या यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज तसेच इंस्टावर येऊन त्यांनी आपलं मत मांडण्याचा आज ठरवलं आहे. तर चला आज त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊ. तर विष्णुदाजी काय तर मग दारू का वाईट आहे, तुमचे अनुभव सांगा. दारू अशी वाईट आहे का ते दारू पासून माणसाला 4 आण्याची किंमत नाही, शून्य किंमत. किंमत मध्ये नाही दिलं तर एखादा माणूस जर एखादा जागा पडेल असला तर तो मागे आहे बुवा, तो पडेल आहे बुवा. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. का तर तो पिल आहे म्हणून त्याच्यापासून एक थेंब रक्त सुद्धा वाढत नाही. काय फायदा आहे का? एक थेंब रक्त वाढतं का त्याच्यापासून? वाढतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे का दारू पिणं म्हणजे असा वाईट आहे, एखादा जर खूप पिणारा माणूस असेल आणि तो पेट सारख्या ठिकाणी गेला, तिथे जर गेला त्याने एक बाटली पिली आणि परत एक बाटली पिली, तो 60 रुपये दारू पिणार आणि ती जास्त झाली. त्याला जास्त झाल्यामुळे तो गटारीमध्ये पडला, पूर्ण माखून गेला आणि माणूस चांगला घडला. हातामध्ये घड्याळ, मोबाईल आणि एकदम म्हणजे एकदम बाजार बिजार करून आणि तो पडेल होता तिथं. पण त्याला दररोजची दारू पिण्याची सवय होती. लोक जवळून जायचे, घरचे माणसं पाहायचे, नातेवाईक पाहायचे, पण त्याला हात लावायला कोणी तयार नव्हतं. कारण तो पियल आहे ना, माखेल आहे ना, दुसऱ्या लोकांचे चांगले कपडे, त्याच्यामुळे त्याला कोणी हातच लावत नव्हतं. मग तो थोडा शुद्धीवर आल्यावर तो उठला. त्याला कसं तरी चालत आला. त्याला जीव गाडीवाला घेत नव्हता, ट्रॅक्सवाला कोणी घेत नव्हता. मग एसटी मध्ये बसला. तो एसटी मध्ये बसल्यावर अर्धे वाटत एसटी आली आणि त्यांनी भांडण केला लोकांशी. कंडक्टरनी गाडी उभी केली, उतरवून द्या याला. हा लय बडबड करू आला. जर समजा उतरवून दिला तर त्याला पाय यावं लागला असतं, पण मग तो कंडक्टर चांगला होता त्याच्यामुळे त्याला बसवून घेतलं गाडीवर. अजून आपल्या स्टॉपवरती आला, तिथे एकदम खास दारूचा अड्डा होता. तिथं उतरल्यावर तो परत दारूच्या दुकानात गेला, परत 30 रुपयाची दारू पिली. आपल्याकडे 30 रुपयाला दारू भेटते. त्याला इतकी जास्त झाली ना, तो जागेवरच पडला. त्याला घरी काय येता येत नव्हतं. 1 किलोमीटरचा रस्ता होता तरी त्याला येता आलं नाही. लोकांनी त्याचा मोबाईल घेऊन पळले, त्याचा बाजारही घेऊन पळले आणि तो तिथेच पडून राहिला. जर समजा तो तिथं पडलाच नाही, तो कसा तरी घरी आला. जर पडला नाही समजा तर घरी जरी आला, मटण बिटन त्याने घेऊन आला. ते मटण बनवलं. मटण बनवल्यावर भांडण केला. बायको कुठं तर पोरा कुठं तर काय कोणा एकदम काठी घेऊन हिंडे सुटला मागे. तो इतका दारू पिला का त्याला काही भान नाही. तो स्वयंपाक होता तो कुत्र्यांनी खाला, त्याच्याही पोटात गेला नाही तो. आणि अशी दारू पिणाऱ्या माणसाची अवस्था आहे. बर्बादी. त्याच्यापेक्षा तो पत्ता खेळणारा माणूस तो तरी एक बार परवडेल, पण पिणारा माणूस आपल्याला परवडणार नाही. सगळ्यांना त्रास, गावाला त्रास, बायको पोराला त्रास आणि आख्याला त्रास. शरीराची नुकसान मध्ये जाते, ते शरीराची नुकसान. त्याच्यापासून एक थेंब रक्त सुद्धा वाढत नाही, त्याला किंमत पण कोणी देत नाही. तो एखादा जर कुठं पडला झडला एखाद्या गाडीवरून तरी नाही तो पियलच असावा. लोक ते दारू नेऊन टाकतात. त्याच्यामुळे ही दारू इतकी वाईट आहे का त्याच्यासारखी वाईट वस्तू एक सुद्धा नाही. पत्ता असेल तो चांगला असेल, एखादा 1000 रुपये जर हरला, एखादा पत्ता बुवा 1000 रुपये हरला, तर लोक सांगतात अरे मग तो पत्ता चांगला आहे. हे दारू आणि पत्त्यात काय बदल आहे? तुम्ही जर ते 1000 रुपये हरवले आणि आम्ही तर 60 रुपये दारू पितो, मग तुमचे जास्त जातात ना तिकडं. अरे पण ते 1000 रुपये जातात, पण ते बायको पोराला माहित नाही ना, ते गपचूप हरवतो आणि नंतर त्याला चिंता वाटते का थोडंफार तरी 10 रुपये ठेवायला लागते आपण. पण बायको पोराला माहित नाही, कोणाला तर माहित नाही, तो कोणाशी भांडणही करत नाही, काहीच नाही. पण तुम्ही 60 रुपये दारू पिऊन अख्या गावात तमाशा होतो. मग काय वाईट आहे? त्याने जर समजा 1000 रुपये हरला, उद्या 1,00,000-2 लाख तो हरला, तो भिकारी होईल. भिकारी होऊन तो तिकडे भीक माग. मग दारू पिऊन बर्बादी केल्यापेक्षा जुगार खेळून भिकारी व्हा. काय सांगू मी? दारू पिऊन बर्बादी केल्यापेक्षा पत्ता खेळून भिकारी व्हा आणि भीक मागा तिकडे, पण बर्बादी करू नको आयुष्याची. एवढं संपलं, आपलं बोलणं संपलं. तर मग असं होतं विष्णुदाजींचं मत. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कॉमेंट मध्ये सांगा. आमच्या पेजला, इंस्टाग्रामला, फेसबुकवर जिथं तुम्ही बघत असाल, युट्यूबवर
तर आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि अशाच नवीन विषयावर तुम्हाला जर विष्णुदाजींचे मत ऐकायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा. दररोज आपण त्यांचा एक व्हिडिओ घेऊन येऊ. जय आदिवासी. बाय बाय.